नमस्कार, मस्त मराठी किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी इडली कशी बनवायची आणि त्या इडलीपासून नाश्ता कसं बनवायचं सांगणार आहे. नमस्कार, मस्त मालवणी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे इडली, ती पण एकदम कापसासारखी सॉफ्ट इडली बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण सोडा वापरणार नाही आहे. तर बघूया आता ही एकदम सॉफ्ट इडली कशी बनते. तर त्यासाठी मी हे 1 किलो तांदूळ घेतले आहे, 200 ग्राम उडदाची डाळ आणि 50 ग्राम साबुदाणे. त्यांना मी 7 तास भिजवून ठेवलं होतं. 7 तास झाले आहे. तर त्याच्यामध्ये मी आता मिक्सरला लावून घेणार आहे. तर सर्वांना मी याच्यामध्ये पोह्यांचा वापर नाही केला आहे, कारण की पोहे टाकले की त्याच्यामध्ये आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होतो पोह्यांमुळे. तर म्हणून मी पोह्यांचा वापर नाही केला आहे. तर आता ह्याला आपण मिक्सरला लावून घेऊया. तर हे बघा, मी असं हे बारीक वाटून घेणार आहे ह्याला. हे असंच एवढं जाड असं घट्ट ठेवायचं आहे त्याला, पण याच्यामध्ये असं असे दाणे लागले नाही पाहिजे हाताला आपल्या. तर आता हे मी सगळं एका डब्यामध्ये काढून घेते आहे. तसंच करून मी सर्व पीठ आपलं लावून घेणार आहे. तर आता हे बघा, मी सगळं पीठ लावून घेतलं आहे व्यवस्थित. बारीक पण आहे, थोडंसं घट्ट पण आहे ते, आणि बरोबर मी त्याला लावून घेतलं आहे आता. तर ह्याला मी आता रात्रभर ठेवणार आहे असं एक डब्यामध्ये पॅक करून त्याला. तर सकाळी पीठ ते चांगलं फुलून येतं आपलं, त्यासाठी मी रात्रभर असंच ठेवून देणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काही सोडा वापरायची गरज नाही आहे. फक्त मी चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकते. आता तुम्हाला पण जेवढं मीठ चवीनुसार लागतं तुम्ही त्याच्यामध्ये तेवढं टाका. तर आता ह्याला आपण चांगलं मिक्स करूया. मीठ टाकल्यावर हे किती घट्ट आहे बघा हे. त्याला असंच आपल्याला ढाकून ठेवून द्यायचं आहे. मी ह्याला रात्रभरसाठी ठेवून देणार आहे. तर आता हे बघा, मी इथे इडलीचं भांडं गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये मी हे 2-3 ग्लास पाणी टाकणार आहे आणि जरा गॅस मी फास्ट केला त्याचा. जसं तुमचं भांडं असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही थोडंसं पाणी टाका त्यामध्ये. आता हे बघा, इडलीचं पीठ आपलं आलं आहे मस्तपैकी, एकदम फुलून आलं आहे वरती, आणि ते एकदम घट्ट पण झालं आहे. तुम्ही ते बघू शकता. त्याची कन्सिस्टन्सी पण खूप वाढली आहे. जेवढं आपण काल रात्री ठेवलं होतं त्यापेक्षा ते डबल झालं आहे. म्हणजे चांगलं व्यवस्थित तयार आहे आपलं. आता इडली याच्या सॉफ्ट आणि मस्तपैकी बनणार आहेत. तर ह्याला मी जरा आता मिक्स करून घेते आत्तासाठी. तर आता एका पिठाला मी एका टोपामध्ये काढून घेते. जेवढं पाहिजे तेवढंच मी आता इडलीसाठी वापरणार आहे. त्या डब्यातनं मी साईडला थोडंसं काढून घेते. सगळं पीठ एकदमच आपल्याला वापरायला नको, म्हणून मी थोडं साईडला काढून घेतलं आहे. ते पीठ आपण नंतर पाहिजे असेल तेव्हा पण इडली वापरू शकतो. तर हे बघा, आपलं हे पीठ मी साईडला काढून घेतलं. किती छान वाटतं आहे ते, आणि छान झालं आहे बरोबर. तर आता इडलीच्या भांड्याला मी पहिलं तेल लावून घेते थोडंसं. आता त्यावरती मी जास्त नाही, पण 1-1 चमचाच, हा माझा जो गोल चमचा आहे त्याच्याने मी 1-1च चमचा त्याच्यामध्ये टाकणार आहे बॅटर इडलीचं, कारण तेवढं ते बरोबर आहे. तुम्ही पण जसं मी त्याला ठेवलं आहे तसंच तुम्ही पण तसं तेवढंच बॅटर ठेवा. जास्त भरून आपल्याला ठेवायचं नाही, कारण की त्यानंतर ते फुलणार आहे आपली इडली व्यवस्थित. तर आता सगळे भांडी जे आपली इडलीची आहेत तर त्याला मी तसंच पहिलं तेल लावून घेणार आहे. त्याच्यावरती मी ते बॅटर लावणार आहे. आणि तुमच्या पण एकदम नरम अशा कापसासारख्या इडल्या तयार होणार आहे. तर तुम्ही पण ही माझी रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा. खूपच टेस्टी बनते आणि इडली याची खूपच सॉफ्ट होतात. कारण की मी ही ट्राय करून बघितली आहे, म्हणूनच मी तुमच्याबरोबर ही माझी रेसिपी शेअर करते आहे. आणि एकदम सोप्या पद्धतीमध्येच आपण घरी मस्तपैकी इडलीचं बॅटर तयार केलं आहे. आता आपण सर्व भांडी मी तशीच ठेवणार आहे त्याच्यावरती. माझ्याकडे हे 4 ताटले आहेत इडलीच्या. ही लास्ट आहे. तर त्याच्यावरती पण मी हे बॅटर घेऊन तसंच ठेवणार आहे. हे बघा, आता हे झालं आहे. आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि ह्याला 15-20 मिनटासाठी मी फास्ट गॅसवरतीच ह्याला ठेवून देणार आहे. 15-20 मिनटानंतर आपल्या मस्तपैकी एकदम खुसखुशीत इडल्या तयार आहेत. आता ही बघा, माझी इडली तयार आहे. आता त्याला मी चमच्याने काढते. एका साईडून असं चमचा घेऊन त्याला आपण काढणार आहे. एकदम मस्तपैकी व्हाईट झाले आहेत आणि खूप सॉफ्ट पण झाले दिसत आहेत आणि खूपच चांगले दिसणार आहेत, चांगले लागणार आहेत. त्याच्यावर तुम्ही ग्रीन चटणी सर्व करू शकता किंवा कशासोबत पण तुम्ही याला खाऊ शकता. तर आता हे बघा, एकदम सॉफ्ट आणि एकदम मस्तपैकी अशी व्हाईट आपली इडली बनली आहे. जशी आपल्याला बाहेर खायला भेटते तशीच पद्धतीमध्ये ही आपली इडली तयार आहे. एकदम नरम झाली आहे, एकदम खुसखुशीत मस्तपैकी लागणार आहे. तर आता तुम्हाला पण अशीच जर इडली बनवायची आहे तर तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते. हे बघा, आतमध्ये पण त्याचे एकदम लेयर्स बरोबर आहेत. तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू.
नमस्कार, मस्त मराठी किचनमध्ये आज आपण उरलेल्या इडलीपासून एकदम कुरकुरीत नाश्ता बनवणार आहे. तर आता तुम्हाला मी दाखवते बघा किती क्रिस्पी बनलं आहे ते. मस्त मालवणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं आज स्वागत आहे. तर आज आपण इथे उरलेल्या ज्या इडल्या असतात त्याच्यापासून एक नाश्ता बनवणार आहे. तर हे नाश्ता बनवणं खूपच सोपं आहे. चला आता तुम्हाला मी दाखवते हे नाश्ता कसं बनवायचं. सर्वात पहिले इथे बघा मी एक अशी गोल इडली घेतली आहे आणि ही इडली कशी बनवायची तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तर आता या इडलीला आपल्याला असं एका लाईनमध्ये असं कापायचं आहे. तर हे बघा तुम्हाला त्याचे असेच तुकडे करून घ्यायचे. तुम्हाला जो शेप पाहिजे तुम्ही कापू शकता, पण मी असे उभेच ठेवणार आहे त्यांना. तसंच मी आता दुसऱ्या इडलीला पण कापून घेते. आपल्या त्याच साईजचं कापायचं आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता मी सर्व इडल्यांना कापून घेतलं आहे आणि त्यांना मी असंच शेपमध्ये कापलं आहे. तुम्हाला जी शेप पाहिजे तुम्ही त्या शेपमध्ये कापू शकता, पण मी यांना असंच कापलं आहे उभं. तर आता आपण त्या इडलीसाठी एक मसाला बनवणार आहे. तो एक मॅजिक मसाला आहे, त्याच्याने आपली इडलीची टेस्ट खूपच वाढणार आहे. तर त्यासाठी मी इथे 1 चमचा पहिला चाट मसाला घेतला आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा धना पावडर, थोडीशी हळद, थोडीशी जिरा पावडर. जिरा पावडर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल. तर आता आपण या सर्व मसाल्यांना मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले सर्व व्यवस्थित एकत्र मिक्स झाले पाहिजे. तर आता हे बघा आपले सर्व मसाले इथे मिक्स झाले आहेत. आता ह्याला मी साईडला ठेवून देणार आहे. तेल गरम करत ठेवलं आहे, कारण की आपण त्याला हे इडल्या ज्या आपण कापून ठेवल्या आहेत त्यांना तळायचं आहे, म्हणून मी इथे तेल गरम करत ठेवलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता आपलं तेल गरम झालं आहे. त्याचे हे इडलीचे पीसेस आहेत ते त्यामध्ये मी सोडणार आहे. आपण याला असंच तळून घ्यायचं, पण मी ते गॅसचा फ्लेम थोडा स्लोच ठेवणार आहे, कारण की आपल्याला त्याला फक्त भाजून घ्यायचं आहे, ते करपले नाही पाहिजे म्हणून. आपल्याला त्यांना फक्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच तळून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता आपली इडली इथे गोल्डन ब्राऊन होत आली आहे. हे बघा आपल्या इडलीचा कलर बदलला आहे. तर आता तुम्ही बघू शकता आपली हे इडलीचे पीसेस आहेत ते एकदम गोल्डन ब्राऊन झाले आहेत. हे आपल्याला यांना असंच करकरीत होईपर्यंतच तळून घ्यायचं आहे. तर आता यांना मी काढून घेणार आहे. तसंच आता मी बाकीचे इडलीचे पीसेस जे आपण कापून घेतले त्यांना फ्राय करून घेणार आहे. माझे सर्व इडलीचे पीसेस तळून झाले आहेत. आपल्याला त्याला असंच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचं आहे. आणि जो आपण इथे मसाला बनवून ठेवला होता तो आपण त्याच्यावरती टाकणार आहे आता. तर आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण तो मसाला सर्व इडलीच्या पीसेसला लागला पाहिजे म्हणून. तर आता तुम्हाला मी दाखवते बघा किती क्रिस्पी बनलं आहे ते.